राज्यात गुटखा बंदी असून पालघर जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी गुटखा विक्रीचे समूळ उच्चाटन करण्याचं आवाहन केलं आहे आणि त्यांच्या सूचनेनुसार गुटख्यांची अवैध विक्री व तस्करींवर कारवाई करण्यात येत आहे। मात्र कारवाया सुरू असताना आता पालघर जिल्ह्यातील मनोर पोलीस स्टेशन हद्दीत गुटखाच चोरी झाल्याने गुन्हा दाखल झाल्याचा अजब प्रकार समोर आलाय। मनोर पोलीस ठाण्यात गुटखा चोरी झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर याबाबत मिळालेल्या माहितीनुसार ट्रक चालक ब्रिजेश राजनाथ यादव हा चालक त्याच्या ट्रक मध्ये विमल पान मसाला युक्त पॉकेटे घेऊन संजान गुजरात मधून येत असताना 14 ऑगस्ट रोजी पहाटे 3 वाजेच्या सुमारास हा चालक मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वाडा खडकोना येथे आल्यानंतर गुजरात बाजूकडून आलेल्या एका पिकअप व एक इर्टिगा कार मधून आलेल्या 6 अनोळखी व्यक्तींनी तो ट्रक जबरदस्तीने रस्त्याच्या साईड पट्टीवर घेऊन जाऊन त्या ट्रक मधील विमल पान मसाला सुगंधी सुपारीचे पॉकेट चोरून पळविले। तर या ट्रक मधून चोरीला गेलेला माल कोणता आहे आणि किती रुपयाचा आहे ते जाणून घेऊया। विमल पान मसाला सुगंधी सुपारीच्या 800 पॅकेट, प्रत्येक पॅकेटची किंमत 240 रुपये प्रमाणे 1,92,000 रुपये होतात। विमल पान मसाला सुगंधी सुपारीच्या 1800 पॅकेट, प्रत्येकी पॅकेटची किंमत 198 रुपये प्रमाणे त्याची किंमत होते 3,56,000 रुपये। विमल पान मसाला सुगंधी सुपारीच्या 400 पॅकेट, प्रत्येकी पॅकेटची किंमत प्रत्येक एक पॅकेटची किंमत 440 रुपये आहे, त्याप्रमाणे त्याची किंमत होते 1,76,000 रुपये। V1 टोबॅकोचे 200 लहान पॅकेट होते, त्या प्रत्येकी एका पॅकेटची किंमत 440 प्रमाणे एकूण 88,000 रुपये होतात। तर अशा प्रकारे एकूण 8,12,000 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेला आहे। तर ट्रक चालक ब्रिजेश यादव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मनोर पोलिसांनी मनोर पोलीस ठाण्यात तब्बल 8 लाखांचा मुद्देमाल चोरी झाल्याचा गुन्हा दाखल केला आहे। मात्र हा मुद्देमाल प्रतिबंधित असताना वाहतूक करणाऱ्यावर कारवाई करण्याऐवजी पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे। यामुळे या प्रकरणाची उलट-सुलट चर्चा होऊ लागली आहे। तर गुटख्याऐवजी दुसरा मुद्देमाल चोरल्याचा गुन्हा दाखल करण्याचा दबाव देखील होता असे समजते। मात्र कोणत्याही दबावाखाली बळी न पडता पोलिसांनी गुटखा चोरीच्या तक्रारीची नोंद केली आहे। तर या प्रकरणी उपनिरीक्षक RP खोत अधिक तपास करीत आहे। तर सुगंधित सुपारी, पान मसाला व तंबाखू युक्त पाकिटे अशा मुद्देमालाची चोरी झाल्याचा गुन्हा दाखल झालाय। तरी अवैध वाहतूक प्रकरणी तपास करून वाहतूक करणाऱ्यावरही गुन्हा दाखल करण्यात येणार आहे। तसेच जो माल चोरीला गेला आहे तो मुद्देमाल जप्त केला जाणार आहे असे पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलंय।